सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य आयोजित 25वा कारगिल विजय दिवस व सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये अनेक जवानांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न। विशेष म्हणजे या शुभप्रसंगी शहीद परिवारांचा व युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांचा मान सन्मान आयोजित करण्यात आला होता आणि या शुभप्रसंगी विक्रमगड तालुक्यातील वसुरी गावचे सुपुत्र शमशाद सज्जाद शेख यांनी सैनिक व सैनिक परिवारासाठी करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्यातर्फे त्यांना कारगिल विजय पुरस्कार देण्यात आले आणि या शुभप्रसंगी त्यांना कारगिल विजय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी सर्व मान्यवरांचे व सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत। तसेच माजी हवालदार तथा पालघर जिल्हा उपाध्यक्ष शमशाद शेख यांनी आपल्या काळामध्ये अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत व अनेक सैनिक व सैनिकांच्या परिवाराला मदत देखील केलेली आहे व त्याच्याच कार्याची दखल घेत सैनिक फेडरेशनने त्यांना या वर्धापन दिनानिमित्त तसेच 25व्या कारगिल विजय दिवसानिमित्त त्यांना हे पुरस्कार देण्यात आले। तसेच त्यांनी या शुभप्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त करत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत। तसेच यावेळी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार सुधीर सावंत समेत अनेक पदाधिकारी या शुभप्रसंगी उपस्थित होते व उपस्थित मान्यवरांच्या वतीने नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, नेहमी सैनिक व सैनिक परिवाराला मदत करणारे, गोरगरिबांची मदत करणारे शमशाद सज्जाद शेख यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। मी शमशाद सज्जाद शेख, वसुरी गावचा राहणारा, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर। आज सर्वप्रथम मी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांचा आभार व्यक्त करतो की आज कारगिल दिवस त्याने जो हा संयोग साजरा केलेला आहे आणि अनेक सैनिक जे कारगिल युद्धामध्ये होते ते आज आपल्या समोर इथे बसून दिसत आहेत। खरं तर मित्रांनो, जय जवान जय किसान। आणि मला सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांनी जी पदवी दिली, पालघर जिल्हा उपाध्यक्ष, तर मी सर्वप्रथम त्यांचा आभार व्यक्त करतो आणि मला माझ्याकडनं माझ्या सैनिक परिवाराला व गोरगरिबांना जितकं मदत करता येईल मी 100% मदत करण्याचा प्रयत्न करेन। आणि माझी अशी इच्छा आहे की 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी आपण आणि या दिवशी आपल्याला वाटतं की आपला देश आझाद झालेला आहे। तर मित्रांनो, जे आपले भारताचे सैनिक जवान ज्या युद्धामध्ये शहीद झालेले आहे, तुम्ही सैनिकांना एक मान सन्मान द्या, आपुलकी द्या। सैनिकांना कसलीच अपेक्षा नसते तुमच्याकडून, फक्त एकच अपेक्षा असते, ती म्हणजे प्रेमाचे बोट। तर मला आज सर्वांनी इथं बोलवलं आणि सर्वप्रथम सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य मी यांचं मनापासून
आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.